सगळ्यांचाच आवडता. दादा, तुमच्या खिशात मीच बर का. ताई, तुमच्या सुंदर पर्समध्ये मीच बर का. ओळखा कोण? मावशी, काका, काकू, मामा, सगळ्यांचाच आवडता. मीच तुमचा मित्र. शिक्षण बँक फुटपाथवरती माझेच भरते सत्र. ऐका रे ऐका. काल काय घडलं? काल प्रवास करत होते, मस्त गारवारा, मस्तच सणे फुटाण्यांचा चारा. अचानक अचानक एकदम जोरात फट आवाज आला आणि सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. पटकन पटकन हा मोबाईल बाहेर काढला आणि ॲम्ब्युलन्स बोलावली. माणसा माणसा आता तरी जागा होशील का. अरे माणसा माणसा आता तरी जागा होशील का. तुझी ओळख नाते माणुसकीचे राजा जपशील का. नाते माणुसकीचे राजा जपशील का. या मोबाईलमुळे लोकांचं डोकं वगैरे मेंदू सर्व खराब करून ठेवलेले. काय करावं या मोबाईलचं? एवढा माग फोडू तर काही शकत नाही, पण आता वापरायला तर लागणार आहे. इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप सर्वांना या मोबाईलने वेडं करून सोडलेलं आहे. आता काय करावं बरं? काय करावं या मोबाईलचं काहीही समजेना. बाप रे बाप, खूप कंटाळले बाबा मी. हातात मोबाईल घेतल्यावर भाऊ खेळतो खेळ, ताईला बघायची यूट्यूबवरची भेळ. आईच्या स्टेटसचा आणि बाबांची न्यूजचा बसतच नाही मी. हातात मोबाईल घेतल्यावर मामा, मावशी, काका, काकू सगळ्यांना लागतं फेसबुक किंवा व्हॉट्सअप. काय करावं या मोबाईलचं काहीही समजेना ना, कळेना. आता तर मला समजलंय, या इंस्टाग्रामने तर लोकांना इतकं वेडं करून ठेवलंय की काहीच समजत नाही. वेडं वगैरे हे सर्व स्नॅपचॅट, ट्विटर, इंस्टाग्राम डोक्यात घुसून पडलेले. पहिले गेले की 2023मध्ये बदोबदी हा व्हायरल रील मिळतो. आता 2005मध्ये फक्त समजने वाले को फक्त इशारा कॉफी आहे हा डायलॉग मिळतो. करावं तर करावं काय समजतच नाही. मी तर ठरवून घेतलेलं आहे बाबा, घरी गेल्या गेल्या आईला सांगेल माझा कार्यक्रम छान झाला. मग मोबाईल पकडेल आणि मग जे काही मी गेम्स, ॲप्स, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम डाउनलोड केले पहिले त्याला उडवेल आणि मग आईच्या मोबाईलचं स्टोरेज कमी राहू देईल. इतका तर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की मी ती ॲप उडवू शकते. याच्यात आता करावं काय ना समजतच नाही. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, मोबाईल कमी प्रमाणात पहा. जास्त इंस्टाग्राम वापरू नका, जास्त स्नॅपचॅट वापरू नका आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे रील्स पाहू नका किंवा स्टोरी ठेवू नका. एवढंच लक्षात ठेवा. बाकी मी निघते. धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण.